नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी। आत्ताच काही मी व्हिडिओ पाहिले चिंचवडमधील पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी, नाव घेऊ इच्छित नाही पण भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आणि तिला मारणारा, तिला त्रास देणारा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोरे। म्हणजे मी देवाभाऊ तुम्हाला विचारू इच्छिते, तुमच्या सरकारमध्ये तुमच्या भाजपच्या पदाधिकारी सेफ नाही आहेत। तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, महिला पदाधिकारी आमचा जीव पोलीस स्टेशन मध्ये मारतोय तिला तो, आणि पोलीस काही करत नाही। डीसीपी आठवले साहेब, तुम्ही काय करताय हो? तिला संरक्षण दिलं पाहिजे पोलिसांनी त्या माणसाकडनं। असा कोणता तो दादा आहे, असा कोणता तो राजकारणी, असा तो कोणता भाई आहे? म्हणजे आता आम्ही कुणाला न्याय मागायचं? ते तुमचं ते पुरुष आयोग आहे का, महिला आयोग आहे, त्या महिला पुरुष आयोगाच्या त्यांचं नाव बदलावं, महिला आयोग ठेवूच नये, पुरुष आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकरबाई, त्यांना तर काही देणं घेणं नाही, त्या तर फक्त पुरुषांच्या बाजूनेच बोलतात, महिलांनाच दोषी ठरवतात। दुसऱ्या चित्रातल्या वाघताई, त्या चित्रातले वाघताई आता गप्प आहोत, तुमच्या पार्टीतल्या बाईवर अत्याचार होतोय, तुमच्या पार्टीतल्या मुलीवर अन्याय होतोय। आता जी झडली का, कुठे गेली? चित्रातल्या वाघताई, तुम्ही गुहेत बसू नका, गुहेच्या बाहेर या आणि महिलांसाठी लढा, नाही तर तुमच्याकडे तर बाकी नेत्यांचं कुठं लपडे, नेता कुणाला कुठं घेऊन जातोय, कुणाचे त्याच्यावर तुम्ही ट्विट करत बसता गाडीमधनं, त्याच्यावर तुम्ही तुमचे हे पाठवता मीडियाला की बाबा असं झालं तसं झालं हे असे। अहो पहिलं स्वतःचं बघा, स्वतःच्या पार्टीमध्ये काय चाललंय ते बघा, स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही सवय सोडा। चित्रातल्या वाघताई, एक ते एक लक्षात ठेवा, तुम्ही जर जेव्हा महिलांची बाजू घेता तेव्हा इम्पार्शियल घ्या, तुमच्या महिलेला तुम्ही वाचू शकत नाही। अहो चौकीमध्ये मारतोय तो पोलीस स्टेशन मध्ये त्या तुमच्या पदाधिकाऱ्याला, आणि आयरी गैरी नाहीये, भाजपचे पदाधिकारी हो। कुठं लाज विकून खाल्लीये देव जाणे, मला कळत नाही की काय करताय तुम्ही दोघी। म्हणजे तुमच्या त्या नेत्यांना तर सलामच केला पाहिजे, काय देखणे नमुने दिलेत पदावर की जिथं बोलायचं तिथं बोलत नाहीत, जेव्हा स्क्रिप्ट तयार होऊन होते तेवढंच बोलतात। थोडी तर शरम ठेवा हो, तुम्ही पण महिला म्हणून जन्माला आल्या, थोडी तर बाजू घ्या महिलांची, का फक्त सत्ता आणि खुर्चीसाठी सगळी हात मिळवणी चालू आहे तुमची? अहो तुम्ही तर ते डॉक्टर संपदा मुंडेच्या बाबतीत तुम्ही त्या यांचं म्हणजे त्या आरोपीच्या बहिणीचं पूर्ण स्क्रिप्ट वाचताय, कसं काही वाटत नाही हो तुम्हाला? तुमच्या घरात मुली बाळी आहेत का माहिती नाही, पण देवा शपथ सांगते, नसेल तर खरंच देवानी विचार करूनच तुमच्या घरी मुली बाळी दिलेल्या नसतील, कारण का तुम्हाला अजिबात महिला आणि मुली बाळींसाठी माया नाही, प्रेम नाही, हे तुमच्या प्रत्येक कृतीतनं दिसतंय। ही कृती संपवा, एक चांगली वृत्ती आणा, पुरुषाचं आयोग तयार करायला सांगा तुम्ही देवा भाऊला, आणि त्या पुरुष आयोगाच्या अध्यक्ष व्हा, आणि तुमच्या त्या चित्रातल्या वाघताई आहेत त्यांना पण तिथं सदस्य म्हणून नेवा, नाही तर बाजूला उपाध्यक्ष म्हणून आणखीन एक पद नेमा, आणि पुरुषांना न्याय द्या। आणि आमच्यासारख्या, मी काँग्रेस म्हणून बोलत नाहीये, मी एक सामान्य आई, एक सामान्य महिला म्हणून बोलतेय, तर आमच्यासारख्या महिलांना छळायला तयार व्हा। कित्येक डॉक्टर संपदा मुंडे मरू द्यात, संगीता तिवारी मरू द्यात, अजून कुठं मारामारी करायची, कुठं महिलांना मारायचं ते मरू द्यात, आणि तुम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये। तुम्हाला मात्र त्या महिलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणारा, बलात्कार करणाऱ्या, पोलीस स्टेशन मध्ये मारणाऱ्या पुरुषांची बाजू घ्यायला तुम्ही आज खूप चांगला रोल करत आहेत, पण काही लक्षात ठेवा, कर्मा कम्स बॅक, हे सगळं परत येईल तुमच्या आयुष्यामध्ये, आणि त्यावेळेस तुम्हाला वाटेल की या जर मुलींची आम्ही बाजू घेतली असती, या मुलांना वाचवलं असतं, या मुलींना वाचवलं असतं, आज तुम्ही एक आदर्श आई म्हणून ठरल्या असत्या, पण तुम्ही कैकेयीच्या पण लायकीच्या नाहीत हो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।